आम्ही दोघेही एकच आणि आम्ही बरोबर आहोत. आमच्यामध्ये काहीही गैरसमज नाहीत असं वारंवार सांगण्याची वेळ मुख्यमंत्री आणि विश्वजित राणे यांच्यावर का येत होती, त्याचं उत्तर आता मिळालं आहे. ते उत्तर आता खुद्द विश्वजित राणेंनीच दिलं आहे. जर आपण मुख्यमंत्र्यांसोबत राहायला हवं तर त्यांनी आम्हाला नोकऱ्या दिल्या पाहिजे आणि हे आपले शब्द मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचतील असे उद्गार एका मंचावर मंत्री विश्वजित राणे यांनी लोकांसमोर काढले. यावरून लोकांनी काय संदेश घ्यावा. आणि शेतकऱ्यांनी फक्त रोजगाराचा आवाज उठोवपाचो माझा प्रयत्न असतलो तितले सांगून म्हाका दिसता मुख्यमंत्रीच्या कानापर्यंत माझे भाषण पावतले आणि ते बी म्हाका दिसता की खुश असतले की विश्वजित आपल्या वांगडा रावतलो पण म्हाका रोजगार जाय, म्हाका माझे कामां जाय, माझ्या भुरग्यांक संध्यो दिवंक जाय, मागीर विश्वजित रावतलो. आणि विश्वजित रावंक जाय जाल्यार रोजगार दियात, आमकां सत्तरीच्या लोकांची उदरगत करात. हे सगळे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. विषय आहे मुख्यमंत्री आणि विश्वजित राणे यांच्या दोस्तीचा. म्हणे दोघेही पक्के दोस्त आणि राजकारणात दोघेही बरोबर. हे वारंवार सांगून देखील ते सांगण्यापुरतंच आहे हे आता विश्वजित यांनी सिद्ध केलं आहे. जर 2027 मध्ये आपण त्यांच्या बाजूने राहायला हवं तर आम्हाला नोकऱ्या द्या तरच ते शक्य आहे अशी उघड भाषा आता विश्वजित यांनी बोलून दाखविली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चॅलेंज दिल्यासारखंच आहे, कारण सध्याच्या सरकारात विश्वजित हे क्रमांक 2चे मंत्री आहेत. त्यांनी ही भाषा मंचावर उघडपणे बोलावी म्हणजे ते सहजतेने घेता येणारच नाही. आणि हे आता पहिल्यांदाच नव्हे, या आधीही विश्वजित यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. तेव्हा ते म्हणाले होते की जर सत्तरीत सरकारी नोकऱ्या मिळत नसतील तर वेगळा विचार करण्यासाठी मी स्वतः तुम्हाला सांगेन. आता त्या वेगळ्या विचार करण्याची चाहूलही त्यांनी सरकारला दिली आहे. सरकारी नोकऱ्या देण्यासाठी विश्वजित राणे गोव्यात फेमस. त्यांच्याकडे जे खाती असेल त्यात सत्तरीतील लोक मोठ्या प्रमाणात नोकरीला असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याचं उदाहरण म्हणजे आरोग्य खाते. आज बस भरून सत्तरीतील लोक जीएमसी आणि आरोग्य खात्यात कामाला येतात. हे सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. सत्तरीत जन्म घ्यावा म्हणजे सरकारी नोकरी पक्की अशी ओळख तयार झाली आहे. 120 पैकी 113 जागा सत्तरी तालुक्यात देण्याचा विक्रम या आधी देखील विश्वजित यांनी घडवून दाखवला आहे. पण या सगळ्याला मुख्यमंत्र्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणून ब्रेक लावला आणि विश्वजित मायनसमध्ये जाऊ लागले. स्टाफ सिलेक्शन कमिशन खाली विश्वजित राणे यांच्या खात्यात अजूनही नोकर भरती झालेली नाही, तर त्यांनी कंत्राटी नोकर भरती करण्याची नवी पद्धत सुरू केली आहे. स्टाफ सिलेक्शनसाठी विरोध करण्याचं धाडस त्यांनी केलं नाही असं अजिबात नाही. फक्त त्यांनीच नव्हे तर इतरांनी देखील याला विरोध करून पाहिला, पण मुख्यमंत्री मात्र डगमगले नाहीत. काही महिन्यांपूर्वी कोर समितीच्या बैठकीवेळी एक आमदार या नोकर भरतीची पूर्ण लिस्ट घेऊन आला होता. त्यांच्यावर अन्याय झाला असं चित्र त्याने उभं केलं असेल, पण 2 दिवसांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनने मतदारसंघानुसार कोणाला नोकऱ्या मिळाल्या त्याची लिस्ट दिली. कमिशनकडे याविषयी विधानसभेत विचारलं असताना त्यांच्याकडे अशी लिस्ट नव्हती असं उत्तर दिलं होतं. पण या कोर समितीच्या बैठकीनंतर कदाचित त्यांनी ती लिस्ट तयार केली असेल. यातून चांगली गोष्ट म्हणजे सत्तरी तालुक्यातही किती नोकऱ्या मिळाल्या याचे आकडे स्पष्ट झाले. आणि जेव्हा सत्तरीत एखाद्याला नोकरी मिळते तेव्हा मुख्यमंत्री देखील न चुकता त्या व्यक्तीचा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर टाकतात. मग आता विश्वजित आपल्यावर अन्याय झाल्याचं कोणत्या तोंडाने सांगणार. दुसरी गोष्ट म्हणजे जर आता पारदर्शकता असेल तर मुख्यमंत्री विश्वजित राणेंना नोकऱ्या देणार तरी कशा, आणि जर शक्य नाहीत तर ते त्यांच्या सोबत राहतील की नाही हा प्रश्न आहे. या कमिशन अंतर्गत कित्येक आमदारांच्या स्टाफने देखील अभ्यास करून नोकऱ्या मिळवल्या आहेत. आम्ही अभ्यास करून म्हणतो, वशिले नव्हे. काही आमदारांचे स्टाफ तर काही आमदारांचे जवळचे नातेवाईक अभ्यास करून सरकारी नोकरीत रुजू झाले. मग विश्वजित यांनी अशा नोकऱ्या का मागाव्यात. या आमदारांच्या स्टाफ आणि नातेवाईकांकडून त्यांनी काहीतरी शिकायला नको का. पण सत्तरीत हे सरकारचं मेरिट आधारित नोकरीचं मॉडेल विश्वजित यांना परवडणार नाही. त्यांच्या दोन्ही मतदारसंघातून भाजपला जी काही लीड मिळते ती गाठण्याची हिंमत इतर कोणाकडेही नाही. पण ती लीड सरकारी नोकरीसाठी असल्याचं आता सिद्ध झालं आहे. जर नोकऱ्या मिळाल्या नसत्या तर ती लीड कुणाला मिळाली असती हा देखील प्रश्न आहे. गोव्यातील परिस्थिती पाहिली तर प्रत्येक माणूस सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आमदार मंत्र्यांच्या घरी रांगा लागतात. जर सरकारी नोकऱ्या आमदार देऊ शकत नसतील तर मतं मागायला येऊन दाखवा असं सरळ बोलून काही जण दाखवतायत. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणं शक्य नाही ही वास्तुस्थिती आहे.
पण या आमदारांना मात्र नोकऱ्या दिल्या नाहीत तर मतं मागायला जाण्याचं धाडस होणार नाही, हेही तितकंच खरं. आणि जर गेले तर युवक त्यांना सगळ्याची आठवण करून दिल्याशिवाय सोडणार नाहीत, हे येणाऱ्या काळात नक्कीच दिसेल.